चिन्या चहा. थँक्यू. काका. हा तुझ्या डीप फक्कड डबल शक्कर चहा. रॉकी दादा तुमचा पण इथेच ठेवला. दादा हे घ्या. आई काकी चहा ठेवला इकडे. ए नाही नाही स्वीटू ऐक ना, आम्हाला नकोय चहा. अगं आज दादांचा आणि माझा उपवास आहे. आज कसला उपवास? अरे आज देवी बसते ना, घटाची पूजा केल्याशिवाय आम्ही उपवास सोडणार नाही. कडक उपवास असतो अगं. हो पण अगं आई झेपणार आहे का? काय न झेपायला काय झालं? सापडलं कुंकू. अय्या नशीब. हे काय एवढं कुंकू? एवढं कुंकू का आणलंय? अरे आज पूजा आहे ना देवीची. आपल्या गावच्या देवीच्या पायावरचं कुंकू आहे. हे कुंकू मिळवायला लोक तासनतास रांगेत उभे असतात. ओ बर. आणि असं म्हणतात बरं का की हे कुंकू लावल्यावर जे जोडपं पूजा करतं ना त्यांचा संसार अगदी सुखाचा होतो. दादा नलू हा? जरा इकडे ना. काय काय झालं? अहो जय बात दादा. धनुषी दादा इसे कहते सच्चा प्यार. हाँ वाह 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 सुपर. मस्त. अरे अहो काय झालं? ठीक हो ना? अरे 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 सुमन पाणी पाणी. काय झालं? काय झालं? काही नाही एवढं. काय घाबरते? डॉक्टरांना फोन करू का? ओमकार काही नाही. काय मी पाणी. त्यांना गरगरतंय, त्यांना त्रास होतोय. कशाला उगाच उपवासाचा अट्टास आहे मला कळत नाही. तब्येत अजून बिघडली तर काय करणार आहोत? अगं काही नाही एवढं. असं कसं नाही? गोळ्या औषधं सुरू आहेत. आता कुठे तुम्ही बरे होताय, कशाला उपास? नाही मला काही चालणार नाही. उपास वगैरे करायचा नाही. आणि एवढ्या वर्षाची परंपरा आता मोडू मी? मी आहे ना, मी चालवेन परंपरा. तुम्ही चहा प्यायला नाही ना अजून? मी द्या आपण उपास करू. अरे हे ठेव. हो आम्ही करू उपास. हो आई या वर्षी तुमच्या वाटचा उपास आम्ही करणार. मी काही ऐकणार नाहीये. दादा चहा पिऊन घ्या आणि चपाती पण खायची. मी चपाती घेऊन येते. अगं, चहा घेतो पण चपाती नाही काका ते टेबल दे. चल दादा संध्याकाळपर्यंत एनर्जी राहायला हवी. खेळणार ना? कोण मी? अरे संध्याकाळी फुल धम्माल असते रॉकी दादा. एकदा घट बसले ना की प्रत्येक घरातून फराळ येतो. आणि फराळ म्हणजे प्रसादच असतो. आणि मग रात्रभर गरबा चालतो ना बाई. पंखिडा 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 पंखिडा. ए पौखिडा तू पावागड उडून जाईल कैसा. ए पौखिडा तू पावागड उडून जाईल कैसा. पैसा पैसा फुगून गेला पोट भरून तीस. पैशाचं झाड हे झाडावरचा पैसा. पैशाचं झाड हे झाडावरचा पैसा. पैसा पैसा फुगून गेला पोट भरून किस्सा. पैशात काय चाललंय? सुमनचा राग ए राग जरा हटके. सुमनचा राग ए राग जरा हटके. आईचं ऐकलं नाही तर देते गरमागरम फटके. पैशाचं झाड ए झाडावरचा पैसा. पैशाचं झाड.
बिटू मला खात्री होती की ही परंपरा तू पुढे चालवशील. मी आता मोहितरावांची साथ आहे म्हटल्यावर प्रश्नच मिटला. हा मोहितराव, स्वीटू, आजचा उपवास ना नीट पार पाडा. हे बघा, आज पूजा तुमच्या हाते होणार आहे आणि खूप मोठा मान असतो हा जोडप्यांसाठी. ही पूजा केली ना तर तुमच्या संसारात सुख शांती आणि भरभराट होईल बघ. भरभराट म्हणे. माझ्या भावाला या चाळीत स्वीटूमुळे राहावं लागतंय, हिच्या मुलीमुळे, आणि हिला हिच्या मुलीची भरभराट हवीये. आता बघतेच हिची देवीची पूजा कशी काय पार पडते. मालविका, अगं ये ना. मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला? नाही नाही नाही, ये ना. सुमन, पाणी नाही नको आहे ना. तू ये, बस ना. ये दादा जरा या मॅम. हाय. तुला काय झालं? मला बघून खूप आनंद नाही झाला का? अरे हाय, मतलब ऐसे कुछ नहीं, बस यूं ही हाय. तर मी इथे कशी आले हा प्रश्न पडलाय तुझ्या. काय तू घरी येऊन हसून भेटत नाहीस, आणि ओम तर मला भेटायलाच येत नाही. कसं आहेस? ओम, 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 ऐक. ही मुलं ना कधी कधी मनात राग भरून घेतला ना की घेतला. कसं आहे ना मालविका, आपल्याला समजवावं लागतं, समजून घ्यावं लागतं. तू बोलून बघ ना त्याच्याशी. कोर्स. ओम, दादा. हा दादा. झाली तयारी? हो दादा, थोडीच बाकी आहे, हा. होऊन जाईल आता. आता दादा फक्त एक काम करा, काही झेंडूची फुलं इकडे लावा. हो दादा, लावतो. आणि त्या माळा आहेत ना त्या अशा इथपर्यंत घ्या. ओके, कमी आहेत का माळा? ओम तू नाही, छान दिसतंय, खरंच छान छान दिसतंय. ओम, माझा फोन का उचलत नाहीयेस? माझ्या मेसेजेस रिवर्ट करत नाही. मी काय समजायचं? पिंट्याला मिळालं का स्टूल? क्या बात आहे. आता बेस, तुला सगळ्या माळा लावता येतील. ते एक काम कर पिंट्या, त्या माळा इकडनं घेऊन अशा सगळ्या लाव. चालेल चालेल. आणि इकडनं पण घे आणि थोड्यात इकडे पण आण, मंदिराच्या इकडे. ऐक ना. चालेल. ओम, मी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करते, तू मला इग्नोर का करतोस? मी प्रसाद आला का मावशी? हो. आला का? अरे वा, क्या बात आहे. ओम, ओम, मी अरे बेबी, बेबी तो चिडलाय तुझ्यावर. माहितीये ना. मग जरा शांत राहा ना. जर राग गेला की बोलेल ना तुझ्याशी. मॉम सारखे तू सल्ले देऊ नकोस सगळ्यांसमोर. आणि तू तर बोलूच नकोस मला. मला घरी एकटीला टाकून तुम्ही इथे निघून आलात. एक मिनिट, माझ्या भावाशी कसं बोलायचं, त्याला माझ्याशी कसं बोलायला लावायचं हे मी ठरवेन. ओके ओके. सॉरी. नाही, इट्स ओके मावशी, इट्स ओके. आय एम ओके. ओ मरे, आपल्या घरी पण मॉम गट बसवते ना, ती पूजा करते. तिची इच्छा असेलच ना की आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तू घरच्या पूजेला असावं. घरच्याच पूजेला आहे ताई, ही माझी घरचीच पूजा आहे. आणि राताला आला प्रश्न आईचा, तर आईच्या मनात जे आहे ते तिने तुला सांगितलंय का तुझ्याच मनचं तुम्हाला सांगतेस आईच्या नावाने? काय बोलतोस तुम्ही? मी कशाला सांगू माझ्या मनचं काहीतरी तुला? मी इनफॅक्ट मॉम ना मला सकाळी खूप लो वाटली. हो रिअली? हो हो. लो वाटली तुला? शी वॉज फाईन. मला ती सकाळीच म्हटली की ओम तुला वेळ असेल तर तू घरी ये.
झाली का हो तयारी पूजेची? हो झाली वहिनी. छान झाली आहे. वहिनी, ओम सगळी जबाबदारी घेऊन तयारी करतो हा का? ओम ऐक ना. या. तू मालविकाशी बोललास? ओम, अरे तुझी ताई तुला भेटायला आली आहे. असं का वागतोयस तिच्याशी? ओम, चिन्या जर स्वीटूशी असा वागला असता ना तर माझ्या आधी सुमनच ओरडली असती त्याला. हे बघ बाळा, तुमच्यात जे काही झालं ते बोलून सुटे. असा अबोला धरलास, राग राग केलास तर गुंता वाढत जाईल. ओम, तिला तुझ्यासाठी काहीतरी वाटतं रे, म्हणून इतक्या लांबून तुला भेटायला आली. ओम, असं करू नकोस. तू बोल तिच्याशी. बोल बोल ना राजा. ओके. ताई, हा ओम बोल. मी मदत करू का तुझी काही? तू इथे पूजेला आलीयस तर आता जाऊ नकोस, इथेच थांब. बिकॉज ही चाळीतली पूजा आहे. चाळीमध्ये खूप धमाल असते. पूजा होईल, मग प्रसाद होईल आणि गरब्याचा कार्यक्रम होईल. सो यू विल एन्जॉय इट. प्लीज. मी हो प्लीज. पर ऐक ना, मी आई, मोहित कुठे आहे? मोहितराव माहित नाही. अगं ते तुला म्हणाले ना मगाशी की तुम्ही पुढे वा, मी येतो म्हणून. हो पण दिसत नाही. ठीक आहे, मी बघते. कुठे गेले मोहितराव? मोहितराव, बाईला सगळीकडे लुडबुड करायची असते. ओमला कोण समजावणार? मी. मोहितला कोण शोधणार? मी. माझ्या भावाशी कसं वागायचं ते ही मला सांगणार. आज काय स्वीटू बसणार आहे ना पूजेला तुमची? छान छान छान. मी पण बघते स्वीटूची पूजा कशी पार पडते ते. या घाणेरड्या चाळीत हा एकच वास तुला आवडत असेल नाही? छान वाटत असेल नाही? हो ना मॅम. ते खायचंय? हे नाही नाही. अहो मुहूर्त सरच चालला, दाम्पत्याला बोलवा. हो. किधर गया पागल मोहिता? देखा क्या? गुरुजी शोधते हैं, स्वीटू शोधते हैं. हा एक गायब फक्त. आने दो उसको, नहीं छोड़ो. तिकडे बघूया चल. घेऊन या पकडून त्याला. आज झाली मोहितरावांची. सापडला का? ओ मोहितराव, ओ काय हे? काय? काय हो जावे बापू, तुमच्या हातून पूजा व्हायची होती ना? निर्जळी उपवास करायचा होता. नलूने सांगितलं नाही तुम्हाला? नाही सांगितलं होतं. अगं पण आता पूजा कोण करणार? उपवास करायचा असतो ना जोडप्यानी. आधी सांगितलं असतं आम्ही पण केलं असतं ना उपवास. अहो इतक्या वर्षांची रीत आहे आपली. हे असं थोडी चालतं. काय दादा, आता काय करायचं पूजेचं? मावशी, आई दादांना नका काही बोलू, त्यांची काहीच चूक नाहीये. सॉरी.
माझं चुकलं. सॉरी. स्वीटू, विचार, अजून ओरडून विचार. आता पूजा कोणी केलं ना तरी काही फरक पडत नाही. स्वीटू करणार नाही हे महत्वाचं. बिनकामाचं गाढव फायनली आज कामी आलं. मला काही म्हणालात? आजची पूजा स्वीटूच्या हातून नाही झाली तर आयुष्यभर या गोष्टीचा गिल्ट राहील तिला. मी मोहित बद्दल मनात आडी राहतील. स्वीटू हे कधीच विसरणार नाही. अरे रॉकी, रॉकी ऐक ना. समजा आपल्या घरी पूजा असेल आणि तू एकटाच असशील आणि ताई नसेल तर तू एकट्याने पूजा करशील ना? एकट्याने पूजा मतलब? नाही म्हणजे अरे म्हणजे ताई नसेल तर तू एकट्याने पूजा करशील ना? एकट्याने, जस्ट तूच एकट्याने. मीच एकट्याने पूजा? क्या बोल रहे हो? हाँ करशील ना? हाँ? अरे आपको स्वीटू से बात करनी है क्या? तो बात कर. ए स्वीटू, अरे ओम भाई को तुझसे बात करनी है. बात जाओ ना, बात करो ना. मैं आता हूँ. अरे स्वीटू इथे बसलीस ते रॉकीनी आय डोंट नो तू उपवास केलायस ना? वाव, निर्जळी उपवास. तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीस, अगदी पाणी सुद्धा प्यायलं नाहीस. दॅट इज ग्रेट. तू का रडतीयस? पण आय नो मोहितला जमलं नाहीये, त्यांनी उपवास सोडला असेल, पण इट्स ओके. काही लोकांना नाही जमत. इट्स ऑल राईट. मोहितला जमलं नाही म्हणून तू सगळ्यांची पंचायत नको होऊ देऊस. तुला माहिती इट्स अ ब्लेसिंग. हे खूप मोठं ब्लेसिंग आहे. चाळीतल्या देवीची पूजा करण्याची अपॉर्च्युनिटी तुझ्याकडे आहे. हे खूप मोठं ब्लेसिंग आहे आणि तू ती एकट्याने सुद्धा करू शकतेस असं मला वाटतं. धनुमावशी आणि दादांची परंपरा तू एकटीने चालवू शकतेस. मला असं वाटतं की तू काहीही करू शकतेस. का नाही करू शकत तू एकटीने मंदिरात पूजा? तू ठरवलंस तर तू काहीही करू शकतेस.